तर श्रीलंका अभ्यास दौऱ्यातला आपला हा दुसरा दिवस आणि सकाळी आपण रिड्डी विहारमध्ये जाऊन आलो आणि त्यानंतर आता आपण निघालो आहोत महाबोधी वृक्ष बघायला आणि तिथून आपण रेवान वलेसियाचा जो स्तूप आहे तो आपण पाहणार आहोत। हा आहे अनुराधापुराचा परिसर आणि या ठिकाणी अनेक प्राचीन स्तूपांचे अवशेष पाहायला मिळतात। हा परिसर जो तुम्ही बघताय हा आहे अनुराधापुराचा परिसर आणि इथे तुम्ही बरेच ठिकाणी हे स्तूपाचे अवशेष तुम्हाला पाहायला मिळतील। अवुकानाची बुद्ध मूर्ती आपण पाहिली तर अवुकानापासून आपण पुढे इथे अनुराधापुराकडे आलेलो आहोत। संगमिता जेव्हा श्रीलंकेला आली आपल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तेव्हा तथागतांना ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झालं त्या बोधिवृक्षाची एक फांदी ती आपल्यासोबत घेऊन आली आणि ती फांदी इथे तिने लावली आणि त्याचा पुढे मोठा बोधिवृक्ष झाला। त्याला आता जवळजवळ 2500 वर्ष झालेली आहेत आणि तो एक फांदी ती लावलेली त्याचा महाबोधी वृक्ष आता हा झालेला आहे। हे अतिशय महत्त्वाचं स्थळ आहे, ते पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत। या ठिकाणी चप्पल शूज वगैरे ठेवण्यासाठी रॅक ठेवलेले आहेत। मेल फिमेल एंट्री वेगवेगळी आहे। समोर जो तुम्ही पाहताय तो आहे महाबोधी वृक्ष आणि या ठिकाणी काही भंतेजींनी भेट दिलेली आहे म्यानमारच्या आणि हे जो बोधी वृक्ष आहे हा संरक्षित वृक्ष आहे। जगाला शांती आणि अहिंसेचा मार्ग दाखवणारे हे बोधी वृक्ष, या महाबोधी वृक्षाला अनेक वेळेला गंभीर धोका निर्माण झालेला होता, कधी जंगली हत्तींकडून तर कधी वादळामुळे या फांद्या तुटल्या होत्या। तर 1985 मध्ये तामिळ टायगर फुटीरतावाद्यांनी या ठिकाणी हल्ला केला आणि वरच्या टेरेसवर 146 सिंहली बौद्धांची हत्या केली। हे जे स्तंभ आहेत हे अस्सल सोन्याचे आहेत आणि हे बोधिवृक्षाच्या फांद्यांना आधार देण्याचं काम करत आहेत। हे रेलिंग सुद्धा सोन्याचे आहेत। लक्षात घ्या, इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक आपल्याकडचे होऊन गेले। तर प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी जेव्हा बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून 3री धम्मसंगीती जी झाली त्यांच्या कार्यकाळात, जी पटना इथं झाली,
तिथे पाटण्याला म्हणजे पाटलीपुत्र त्यावेळेचा तो आताचा पाटणा, तर तिथे जी तिसरी धम्मसंगीती झाली त्याच्यामध्ये ठरल्याप्रमाणे बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करायचा ठरलं होतं. तर त्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे स्थवीर महेंद्र जे आहेत ते स्थवीर महेंद्र इथे भारतातून इथे आले. ते म्हणजे ताम्रपर्णी याला म्हटलं जातं, तंबपाणी किंवा ताम्रपर्णी. तंबपाणी पाली प्राकृतमध्ये होतं, ताम्रपर्णी हा संस्कृतमध्ये होता. तर ते इथे आले आणि इथं आल्यानंतर त्यांनी बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला. तर बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला तर त्यावेळेला ते स्वतः आले होते. कोण? तर स्थवीर महेंद्र. आता स्थवीर महेंद्र कुठे आले ते ठिकाण आपण बघायला जाणार आहोत याच्यानंतर जेवण. ओके. तर स्थवीर महेंद्र इथे आल्यानंतर त्यांनी धम्म सांगितलं. धम्म सांगितल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये लोक बुद्ध धम्माकडे आकृष्ट झाले आणि त्यांनी बुद्ध धम्म स्वीकारायला चालू केलं. पण आपल्या बुद्ध धम्मामध्ये अशी प्रथा आहे की फक्त पुरुषाला धम्म दीक्षित म्हणजे दीक्षित करू शकतात, पण स्त्रिया पण दीक्षित व्हायला तयार होत्या. मग त्यांना दीक्षा देणार कोण? मग त्यांना दीक्षा देण्यामध्ये प्रॉब्लेम होत होता. म्हणून त्यावेळेला स्त्रियांना धम्मदीक्षा देण्यासाठी स्थवीर महेंद्र यांची जी बहीण होती संघमित्रा यांना पाचारण करण्यात आलं. मग त्या संघमित्रा ज्या आहेत ते एवढ्याच करता आल्या का इथल्या स्त्रियांना धम्मदीक्षा देण्यासाठी इथे कोणीच नव्हतं, तर त्यांना त्याच्यासाठी बोलवलं. आणि त्या जेव्हा स्वतः इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये इकडे आल्या तर त्या येताना आपल्याबरोबर बोधिवृक्षाची फांदी आणली. बोधिवृक्षाची फांदी तीच आहे ज्याच्या खाली सम्यक संबुद्धांना ज्ञान प्राप्त झालेलं होतं. आता त्याची आठवण म्हणून केलानिया विहारामध्ये काही भित्तिचित्र आहेत ते आपण बघू. तर संघमित्रा यांनी आपल्यासोबत जे भांडं होतं त्या भांड्यामध्ये एक फांदी आणलेली होती, ज्याच्या बोधिवृक्षाच्या खालची जी तोडलेली फांदी होती ती आणली, जी आजपासून बरोबर जवळपास 2300 वर्षापूर्वीची आहे. आणि ती आणलेली फांदी ती इथे लावली. तर त्या फांदीचं जे मोठं झालेलं झाड जे तुम्ही बघताय तर ते समोर जे दिसतंय तर तेच तो बोधिवृक्षाची फांदी आहे जी ती आणली होती. आज 2200-2300 वर्षानंतर तो एवढा मोठा झाड झालेला आहे. आणि त्याला जे लावलेले जे सोन्याचं ते जे कुंपण दिसते जे पिवळं ते सोन्याचं आहे. जे त्याला जो आधार दिला आहे तो पण सोन्याचा आहे. तर एवढा मोठा व्हॅल्यू आहे इथे. हां, अजूनपर्यंत आहे. ती फांदी आणलेली त्यांनी, त्याचं आज मोठं झाड झालं. आपण आता बुद्धगयामध्ये जिथं जे झाड बघतो आज तर ते याचं वर्जन आहे. कारण की त्यावेळची जी म्हणजे जे झाड होतं बोधिवृक्ष जो मूळ होता ना तो नष्ट झालेला होता. हां, तो जो शशांक नावाचा राजा होता त्यांनी जाळलं. नंतर इंग्रजांच्या काळाच्या आधी त्यात म्हणजे सम्राट अशोकांची एक पत्नी होती ती पण कंटाळलेली होती आणि तिनेसुद्धा ते कापून काढलेलं होतं. त्याच्यानंतर शशांक नावाचा जो बंगालचा राजा होता त्यांनी ते तोडलेलं होतं. तर असं बऱ्याच वेळेला प्रयत्न झाला. पण शेवटचा तिसरं व्हर्जन जे आहे तर तिसरं व्हर्जन जे आहे ते आत्ता बघतो म्हणजे त्याची तिसरी पिढी बघतोय आपण. कारण की ज्या वेळेला अलेक्झांडर कनिंगम हे भारतीय आर्कॉलॉजीचे फादर मानले जातात. तर ते जेव्हा तिथे बुद्धगयाला गेले त्यांनी बघितलं की तो मोडकळीस आलेला आणि मृत अवस्थेत होता. मग मृत अवस्थेला पोचलेला जो बोधिवृक्ष होता तो पुनर्स्थापित करावा, कारण त्यांना तो बुद्ध धम्म कळलेला होता. मग त्यांनी इथे आले अनुराधापूरला आणि अनुराधापूरची फांदी घेऊन पुन्हा त्यांनी तिथे लावली. कुठे? बुद्धगयेला. आज जो तुम्ही बघताय बुद्धगयेला जो वृक्ष आहे तो ह्याचं वर्जन आहे. म्हणजे तिथून आलेला बोधिवृक्ष तो इथे टिकून राहिला आणि मग नंतर तिकडे आपल्याकडे नष्ट झाला. मग तो मृत अवस्थेला पोचलेला होता म्हणून मग इथली फांदी काढून नेऊन पुन्हा तिथे स्थापित केली. आज जे बघताय ते ह्याचं वर्जन बघताय तिथे. तर अशी त्याची जर्नी आहे. हे दृश्य जे तुम्ही पाहताय ते आहे सम्राट अशोकाची कन्या बौद्ध भिक्षुणी संघमित्रा. ही सिंहली राजा देवनपिया तिस्स यांना महाबोधी वृक्षाची जी फांदी आणली होती ती भेट देत आहे. हे आहे रुवानुवेलिसिया स्तूप, ज्याला महास्तूप असं सुद्धा संबोधतात.
आज सकाळी आपण रेड्डी विहारला भेट दिली. त्या रेड्डी विहारामध्ये जी चांदी सापडली होती, त्या चांदीचा वापर करून हे स्तूप बांधलं होतं. बुद्ध धम्मामध्ये हत्तींना फार महत्व आहे आणि या हत्तींनी स्तूपाचा संपूर्ण भार उचलला आहे असं दर्शवण्यात आलेलं आहे. जगातल्या सर्वात उंच स्तूपांपैकी एक हा उंच स्तूप आहे. त्याची उंची साधारण 103 मीटर म्हणजे 338 फूट आणि याचा घेर जवळजवळ 290 मीटर म्हणजे 951 फूट आहे. समोर तुम्हाला हिंदू देवतेची प्रतिमा दिसत असेल आणि हे जे आहे हे जे रिप्रेझेंटेशन आहे हत्तींवरती बसलेले दत्तगमनी राजा आणि त्यांच्या हातात गौतम बुद्धांचे रेलिक्स आहेत, म्हणजे शारीरिक धातू आहेत. भारताच्या चोल राजांनी अनुराधापुरावरती विजय मिळवला होता आणि त्यावेळेला त्यांनी आपल्याबरोबर येताना हिंदू देवतांची प्रतीकं या ठिकाणी आणली होती. त्या काळात त्याचा प्रभाव या ठिकाणी पाहायला मिळतो. चोल राजांनी या स्तूपाची बरीच नासधूस केली होती, पण नंतरच्या काळात दत्तगमनींनी त्याच्यावरती विजय मिळवला आणि या स्तूपाचं पुन्हा काम सुरू केलं आणि मग तो स्तूप त्यांनी पुन्हा घडवला. या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांची महापरिनिर्वाण अवस्थेतली मूर्ती पाहायला मिळते. गौतम बुद्धांना मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी 2 हस्तिदंत ठेवण्यात आलेले आहेत, जे रिअल हस्तिदंत आहेत. स्तूपाचा हा प्रदक्षिणा मार्ग आहे आणि त्याच्या 4ही दिशांना बुद्धमूर्ती ठेवलेल्या आहेत, जे 4 दिशांचं रिप्रेझेंटेशन आहे आणि 4ही बाजूला लहान स्तूपही आहे.